देवा, आता आम्ही निघतो. शुभम भवतु. आपणही इथे आहात याची कल्पना नव्हती. देवांचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. आता निघावं म्हणतो. माधवा, मुनिवर, ह्या क्षणी तुम्ही इथे आहात ह्याचा अर्थ निश्चितच काहीतरी महत्वाचे कार्य असणार. होय देवा, आपण माझ्यावर सोपवलेले कार्य यथोचित पूर्ण झाले आहे प्रभू. म्हणजे मुनिवरांनी इंद्रदेवांना निरोप दिला आहे आणि ते जेजुरीत आलेही आहेत. हे उत्तम झाले. मला वाटतं आता इथेच त्यांच्याशी बोलावं. देवा, परंतु देवेंद्र अजून गडावर आले नाही. परंतु मुनिवर, तुम्हीच तर म्हणालात की इंद्रदेव जेजुरीत आले आहेत म्हणून. देवा, देवेंद्र जेजुरीत आले आहेत, परंतु ते बानूकडे आहेत. मुनिवर, ते कोणत्याही क्षणी इथे येतील. तेही खरंच. नारायण नारायण. देवा, आपल्याला त्यांच्याशी बोलावं लागेल. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांचे सहाय्य आपल्याला कसे होईल याचा आपल्याला विचार करायला हवा. आता मला असं वाटतं की या संदर्भात तुम्हीच त्यांच्याशी बोलावं. कारण नेवासेला जेव्हा म्हाळसेच्या मातोश्रींना हे कळलं की म्हाळसा म्हणजेच पार्वती आहे, तेव्हा त्या क्षणी तुम्ही तिथे उपस्थित होता. तेव्हा आता ह्या क्षणी तुम्हीच ह्या संदर्भात इंद्रदेवांना सांगावं. असंच होईल देवा. मी बोलेन त्यांच्याशी. इंद्रदेव यावे. हे श्री खंडेराय, हे श्री विष्णू, आपणा उभयताना माझा प्रणाम. प्रभू, माझा प्रणाम स्वीकार करावा. देवेंद्र, इंद्रदेव, तुम्ही जेजुरीत आलात हे उत्तम झाले. देवा, आपण मला आमंत्रण पाठवून इथं बोलावून घेतलं, पण खरं सांगायचं तर आपण बोलावलं नसतं तरी देखील मी येणारच होतो. कृतयुगामध्ये आपण श्री मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. मणी आणि मल्ल यांचा संहार करून साऱ्या सृष्टीची आपण त्यांच्यापासून मुक्तता केली. या त्रैलोक्यावर असलेले दैत्यांचे साम्राज्य निर्दालून ते आपण पुन्हा देवांना देवविलेत. मला माझे इंद्रपद आपल्यामुळेच परत मिळाले आहे. नारायण नारायण. आणि म्हणूनच या दिवसात सर्वत्र षडरात्रोत्सव साजरा केला जातो. हो, आणि म्हणूनच या षडरात्रोत्सवाच्या निमित्तानं मी आपले दर्शन घेण्यासाठी येणार होतोच. पण तत्पूर्वीच नारद मुनींनी मला आपला निरोप सांगितला आणि मी तात्काळ शचीदेवींसह इथे आलो. सचीदेवी देखील आल्या आहेत? हो, त्या श्री म्हाळसा देवींच्या कक्षात आहेत.
पण प्रभू, आपण मला असं तात्काळ बोलवून घेण्याचं कारण काय आहे? काही विशेष घडले आहे का? देवेंद्र, श्री म्हाळसा देवींना बानूने जेजुरीत असणं नको आहे. बाणाईने जेजुरी सोडून जावं असा त्यांचा हट्ट आहे. श्री म्हाळसा देवींचा राग का आहे हे आपण सर्वजण जाणतो. पण देवा, आता यामध्ये आपण हस्तक्षेप कसा काय करू शकतो? बाणाई जेजुरी सोडून जाणार नाही हे सांगितल्यामुळे श्री म्हाळसा देवीच गड सोडून गेल्या. आम्ही सगळ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठाम होत्या. माझ्या आराध्यांनीच त्यांना पुन्हा जेजुरीत आणले. परंतु आता ती जेजुरीत थांबेलच असे नाही. ती पुन्हा आता जेजुरी सोडून जाण्याचा विचार करत आहे. क्षमा असावी देवा, पण यात मी काय करावे? श्री म्हाळसा देवींनी जेजुरी सोडून जाऊ नये यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील आहोत. सगळ्यांनाच प्रयत्न करायचे आहेत. त्यांना थांबवण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करावे देवेंद्र. प्रभू, जिथं त्यांनी साक्षात आपलं ऐकलं नाही तिथे माझ्या सांगण्याचा काय उपयोग होणार? कारण तुम्ही बाणाईचे पिता आहात. तुमच्या बोलण्यातून त्यांनी इथेच थांबणंच इष्ट आहे याचे संकेत मिळतील. माझ्यावरील कार्याची मला काही अंशी का होईना, पण जाणीव होते. पण प्रभू, हे कार्य सोपे निश्चित नाही. अर्थातच इंद्रदेव, हे कार्य तेवढे सोपे नाही. त्यांना कसे थांबवणार हा विचार करणे आवश्यक आहे. श्री म्हाळसा देवी जेजुरी सोडून जाणं उचित नाही. त्या जेजुरी सोडून गेल्या तर काय होईल? सारे दुःखी होणार आणि यावेळी त्यांच्यासह श्री गणेशही जाणार. आणि महत्वाचे म्हणजे हे जेजुरीचे सिंहासन रित होणार. नारायण नारायण. आणि हे सिंहासन रिते झाले तर त्यावर बसण्याचा अधिकार हा दुसऱ्याला प्राप्त होऊ शकतो. आपण माझ्यावर जे कार्य सोपवू पाहत आहात ते किती महत्वाचं आहे हे मला कळून चुकले आहे. आणि प्रभू, माझ्याकडून ते मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. देवी, कुठे आहात आपण? शचीदेवी, आपण या. भेटीची पूर्वकल्पना न देताच आलो. आसन ग्रहण करावे. राहू द्या, अल्पावधीसाठीच आले आहे. एकट्याच आला आहात की देवेंद्रही आले आहेत? तेही आले आहेत. देवांना भेटायला गेलेत. तुम्हालाही भेटायला येतीलच. आज बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली. हो देवी, मी याआधीही आले होते. स्वतःच्या कन्येला भेटायला आला होतात. आज काय विशेष कार्य? उद्यापासून चंपाषष्ठीचा महाउत्सव सुरू होईल. सगळीकडे श्री खंडेरायांचा जयघोष सुरू होईल. इथे गडावर असंख्य भक्तांची गर्दी होईल. म्हणून म्हटलं आधीच दर्शन घेऊन यावे. तुम्ही गडावर नव्हतात असं कळलं. हो, मी माहेरी गेले होते. तुम्ही इथे नव्हतात तर
गडावर कसं झालं असेल? म्हणजे तुमच्या आसड्याची गडावर इथे सर्वांना इतकी सवय झाली आहे. आपल्याला असं वाटतं शची देवी की आपण नसू तर सगळं कसं सुरू असेल, पण सगळं सुरळीत असतं. आपला भ्रम असतो. नाही देवी, तुम्ही आहात म्हणून या गडाला शोभा आहे. गडाच्या पायथ्याशी तुमची कन्या राहते. तिने केवळ माझी शोभाच केली आहे. मी काय बोलू देवी? आपल्या दोघींमधला वाद सर्वांनाच ठाऊक आहे. मी यावर काही बोलू शकेन असं वाटत नाही. तशी मी अपेक्षाही करत नाही. विषय निघत गेला. देवी, मी केवळ एवढंच सांगेन की इथे गडावर आपण जशा दुःखी आहात तशीच तिथे बानू देखील दुःखी आहे. माझी केवळ एवढीच सदिच्छा आहे की यावर लवकरात लवकर काहीतरी मार्ग निघावा. दूध आणून ठेवलं आहे. अजून काय लागलं तर सांगायची. मी ऐक विचारू का? तुम्ही देवांसंग परत हाता आलात तेव्हापासून मी बघते आहे. तुमचं ध्यान नाही बघा कशात. वय पर आता हे सांगणार कोणाला? पर आता देवानी तुम्हाला आणलंय नवं, मग जीवाला कशा पायी घोर लावून घेतायसा? तर हे समजा एवढं सोपं आहे का हे सांग मला. ते तर आहेच. आणि मला देव पाहिजे आहे. मी हात न गेले तर देव काय ऐकत नाही. आणि देवी सोडून गेलेलं देवासनी चालत नाही. आता काय करावं? हे काय साधं कोडं नाही बघ. पर तुम्हाला आख्यानामधनं काय बाय कळत होतं नवं? वय पर आता ते कवा होणार कोणास ठाव. अगोदर ते राक्षस आले, नंतर त्याला देवी सोडून गेल्या. मग आता पुण्यांदा कवा होणार आख्यान? अगं आता देवांचा उत्सव आहे, विसरलीस का? हा, ध्यानातच नाही आलं माझ्या. तुमच्या असणारच. देवांवर जीव आहे नव तुमचा. तळी भरायची, भंडारान खोबरं उडवत सदानंदाचा येळकोट असं म्हणायचं. वांग्याचं भरीत रोडगा करून देवासनी खाऊ घालायचं. ड्युटी पेटवून गडावर जायचं, नाहीतर ड्युटी घेऊन देवामोर 4 पावलं चालायचं. किती अन काय करू असं होतं बघ माझ्या देवाचं. मग जायला काय करणार आहे तुम्ही? मला असं वाटतं का वांग्याचं भरीत रोडगा करून देवासनी खाऊ घालावं. तुमची इच्छा आहे ना, मग देव ती पुरी करताल बघा. आपल्या सदिच्छा मला कळल्या, पण माझा संसार सुखाचा होईल ही आशा मी आता सोडली आहे. देवी, मला येण्याची अनुमती आहे? यावे देवेंद्र. देवी, माझा प्रणाम स्वीकार करावा. आपला नमस्कार पोचला देवेंद्र. आसन ग्रहण करावे. नाही देवी, श्री खंडेरायांचे दर्शन झाले आहेच. आता आपले दर्शन घेऊन निघावे म्हणतो. पण गडावर येण्याचे प्रयोजन आपण सांगितले नाही. देवी, आता चंपाषष्ठीचा उत्सव सुरू होईल. त्याआधी श्री खंडेरायांचे दर्शन घ्यावे असा मानस होता. आपले उभयतांचे एकत्रच दर्शन होईल असे वाटले होते, पण आपण इथे आहात असे कळले म्हणून आलो. बरं वाटलं आपण आलात ते. पण देवी, यावेळी उत्सवाची काही तयारी दिसली नाही. होईल, आणि मला खात्री आहे की यावेळी सुद्धा उत्सव अगदी सुंदरच होईल. देवेंद्र, हा उत्सव आपल्या इतका कसा ध्यानात आहे? देवी, श्री खंडेरायांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मल्लासुराचा संहार केला आणि मला माझे इंद्रपद पुन्हा मिळवून दिले. तेव्हा हा उत्सव माझ्या अधिक ध्यानात असणे स्वाभाविक नव्हे काय? श्री खंडेराय खरंच सांब सदाशिव आहेत.
भक्तांची इच्छा पूर्ण करण्यात त्यांना इतका आनंद होतो की स्वतःच्या कुटुंबात काय सुरू आहे याचे त्यांना भानही नसते. देवी, आपली अनुमती असेल तर मी काही बोलू? अवश्य. देवी, आपण इथून निघून गेला होतात आणि परत इथे आल्यावरही इथे राहण्याचा आपला मानस नाही असे ऐकिवात येते आहे. ही वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचली तर? ही वार्ता ऐकून अत्यंत क्लेश झाले म्हणून मी आलो आहे. मला कोणत्याही सहानुभूतीची आवश्यकता नाही देवेंद्र. नाही देवी, मी आपल्याला कसली सहानुभूती देणार? आपण तर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याला सिद्ध आहात. पण देवी, एक विनंती अवश्य करेन. आता जर आपण इथे आलेले आहात तर आपण इथून जाऊ नये. मी आपल्या भावना समजू शकते देवेंद्र, पण हा एका पती पत्नी मधला प्रश्न आहे. अर्थात अर्थात देवी, आपले म्हणणे अत्यंत योग्य आहे. पण देवी, आपण आमच्यासाठीही श्रद्धास्थानी आहात. मी त्या भूमिकेतून बोलतो आहे. मी इथे थांबावे यासाठी काही कारण नाही. देवी, आपण जर इथे नसाल तर इथल्या सिंहासनावर कोण बसणार? मी त्याचा विचार केला नाही. क्षमा असावी देवी, पण आपण जर इथे नसाल तर माझी कन्या बानू ही पायथ्यापासून इथं सिंहासनापर्यंत येऊ शकते. देवेंद्र, देवी, आपण रागवू नये. त्यांच्या म्हणण्याचा हेतू वेगळा आहे. हो, तो मला दिसतोच आहे. देवी, मी आपल्याला इथे थांबण्याचाच आग्रह करतो आहे. आणि आपण जर इथे नसाल तर काय होऊ शकेल याची केवळ आपल्याला कल्पना देतो आहे. हो, मी इथे असताना तुमची कन्या माझ्या पतीसोबत विवाह करून इथे आली. मग मी नसताना ती काय काय करू शकते याची मला चांगलीच कल्पना आहे. देवी, आपल्याला सांगणे हे मी माझे कर्तव्य समजतो. आपण इथं गडावर असण्यातच सर्वांचं कल्याण आहे. आपण इथून कुठेच जाऊ नये असेच मी सुचवेन. देवी, आपल्याला क्रोध यावा अशी माझी मुळीच इच्छा नाही. तुमची कन्या गडाच्या पायथ्याशी राहत असताना मी गडावर थांबावं असा तुम्ही मला आग्रह करता आहात. मला हे कळले नाही. देवी, आपणच जर इथे नसाल तर कुणीही सुखी राहू शकणार नाही. आपली प्रजा देखील नाही आणि साक्षात श्री खंडेराय देखील नाही. आणि शिवाय मग देवी, बानूला गडावर यावे लागेल. पाकगृहापासून हळूहळू सगळे दायित्व तिला स्वीकारावे लागेल. आणि एकदा तिने ते यशस्वीरित्या पार पाडले की मग उर्वरित सगळे दायित्वही तिच्यावर सोपवले जाईल. देवी, आपल्याला हे ऐकायला आवडणार नाही, पण भविष्यात असे व्हायला नको की मी आपल्याला सांगितले नाही. आणि म्हणून अत्यंत निष्पक्षपणे देवी, मी आपल्याला सांगण्याचे केवळ कार्य करतो आहे. आणि देवी, शिवाय मला वाटतं आपण योग्य तो निर्णय घ्याल देवी. आम्ही प्रस्थान करतो. आज्ञा असावी. यावे.